जसं की आपण म्हणतो की पालक मुलांवरती जे संस्कार रुजवण्याची पद्धत अवलंबतात, तीच मुळात मराठीपासून जर आपण सुरुवात केली, म्हणजे जसं की आता बाळ जेवत नाही तर त्याच्या हातामध्ये काहीतरी ते शार्कचं काहीतरी गाणं दिलं जातं आणि ते शार्क्स ते हो काहीतरी हो हां, डॅडी शार्क हो काहीतरी, हो मला हो ते हो. लिरिक्स पण पाठ नाही आहेत. पण ते फक्त ते टुटू टुटू असं काहीतरी आहे हा, ते तेवढं बरेच माहिती आहे. कार्टून्स आहेत ते हां, सगळे. बरेच आहेत हा. आणि त्याला काहीतरी ते किड्यासारखे कार्टून दाखवतात आणि ओ या वगैरे. मग तो त्या प्रोनाऊन्सिएशन किंवा त्या सॉरी कम्युनिकेशनवर हे नाही फोकस करत. तो त्या प्रोनाऊन्सिएशनवर हे करतो. म्हणजे त्यातला तो कार्टून नावाचा किडा हलला किंवा त्याने एन्जॉय केलं काहीतरी मुवमेंट की मग ह्याला छान वाटतं. हेच जर आपण जर त्याला हनुमानाची उडी किंवा शिवाजी महाराजांचा काही प्रसंग कार्टून स्वरूपातच ॲनिमेशनमध्ये हे असे बरेच उपक्रम येस. उपलब्ध आहेत यूट्यूबवरती. तर हे जर त्याला दाखवलं किंवा त्याला आपण लहानपणापासूनच असं काहीतरी इंग्रजी कविता ऐकवतो किंवा ते जॉनी जॉनी येस पप्पा, कशाला पाहिजे जॉनी जॉनी? आपल्याकडे पण भरपूर काही आहेत ना, त्याला आपण स्तोत्र शिकवू शकतो, श्लोक सांगू शकतो. मनाचे श्लोक आहेत, लहानपणापासून सुद्धा ते बिंबवल्या जाऊ शकतात. तुकारामांचे अभंग आहेत, पसायदान शिकवू शकतो बाळाला. त्यातल्या त्यात बालकविता आहेत, काही बडबड गीतं भरपूर आहेत हो. आपल्याकडे. तर असं आपल्याकडे जर साधन असेल, म्हणजे मुळात काय आहे, आपल्याला एक सवय फार असते की आपण एखाद्या गोष्टीकडे समस्या म्हणून बघतो. वृत्ती अशी असली पाहिजे की समस्येकडे संधी म्हणून सुद्धा बघता आलं पाहिजे. जर मला वाटतंय की भाषा कुठेतरी खचली जाते, तर मग उठ आणि कामाला लाग आणि घे उचल विडा आणि काढ बाहेर भाषेला बाहेर. म्हणजे तुला जर समस्या कळाली आहे तर मूळ तुला माहिती आहे की नेमकी समस्या काय आहे. तर मग समस्येचं ज्याला मूळ कळतं त्याला त्याचं कसं निराकरण करायचं हे सुद्धा कळलेलं असतं. पण ते काय आहे, शेवटी शिवाजी जन्माला यावा तर दुसऱ्याच्या घरात, ही जोपर्यंत आपण वृत्ती सोडणार नाही तोपर्यंत आपण भाषेबद्दल काही करू ही शंका कायम राहील. तर मला तेच वाटतं की लहानपणापासून आपण आपल्या बाळाला किंवा मुलाला जेवढं होईल तेवढं आपल्या संस्कृतीमधलं, आपल्या भाषेमधलं, मातृभाषेमधलं, मराठीमधलं जेवढं रसायन पुरवत राहू, तेवढं तो मुलगा आपोआप पुढे जाऊन तो 4 लोकांना सांगेल की नाही नाही हे बाजूला ठेव, मला माहिती आहे येस. काय ऐकायचं येस. किंवा काय बोलायचंय. आणि लहान मुलंच हे सांगू शकतात, हो हो कारण हो. ते खरं बोलतात आणि तिथल्या तिथे ते बोलू शकतात. किंवा मोठे म्हणून आपण तरी थोडा विचार करतो की याला काय वाटेल म्हणून. लहान बाळ तिथे जाऊन बोलतं तरी, हे काय दाखवताय त्याला, हे हट्टाने दाखवा की. सांगू शकतं, मला हक्काने हे सांगतात ते. बघायचंय. तर ते आपण संस्कार हे हो खडे हो. बोल त्याच्यामध्ये रुजवलं पाहिजे, हे बाळकडूच त्याला दिलं पाहिजे की असं असं राहा आणि हे पुरव बस.